जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. सगळ्यांना एकत्र आणलंस तू. आता आज संध्याकाळी जानकी आपल्याला सगळ्यांना नाच करून दाखवणार आहे. हे सरप्राईज ठेवायचं होतं, सांगून टाकलं याने. जन्मदात्या आईचा चेहरा नीट साठवत नाही. जेव्हा जेव्हा हा शब्द डोळ्यासमोर येतो तेव्हा तेव्हा फक्त तुमचीच मूर्ती डोळ्यासमोर येते. बघा, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला कोण आलंय? जानकी, आज खरंच माझ्या वाढदिवशी फार मोठी भेट दिलीस मला. कशी आहेस सुमित्रा? आमच्यावर रागावलीस? आमच्याशी बोलणार नाहीस? नाही आत्याबाई, तसं नाहीये. मी पुन्हा हे घर बघू शकेन असं नव्हतं वाटलं मला. खरं तर तुझ्या बाबतीत आम्ही सगळेच अपराधी आहोत. नाही आत्याबाई, असं नाहीये. असं नका बोलू. सुमिताई, आता रडू नकोस. आजचा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. आणि चल, आज चल. आज आणखी कोणीतरी तुझ्या आतुरतेने वाट पाहत आहे. हॅलो, युगंधरा बोलतीये. कशाला फोन केलास? मला असं वाटतं नरसिंह आपल्याला बोलायला हवं. आपल्यात काही बोलण्यासारखं नाही आता. नरसिंह, माझा मुलगा आर्यन आणि तुझी मुलगी अमृता यांच्यामध्ये या दोघांचं नावही एकत्र घेऊ नकोस. त्या दोघांचा काही संबंध नाहीये असं तुला वाटतंय? असं मला वाटतं नाही, असं मी ठरवलंय. तुझ्या मुलापर्यंत निरोप पोचलाय की नाही मला माहित नाही, पण माझ्या घराच्या आसपासही फिरायची परवानगी नाही त्याला. माझा मुलगा रस्त्यावरचा भिकारी नाहीये. तुझ्या मुलीसाठी तुझीच बायको आली ती माझ्या घरापर्यंत भीक मागायला. मूर्खपणा होता तिचा तो. नरसिंह, मला असं वाटतंय की तुला काय वाटतं याला माझ्या लेखी काही किंमत नाहीये. आणि आज आमच्या घरात आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे तुझ्याशी बोलून मला माझा मूड खराब करायचा नाहीये. शिव, शिव, कोण आलंय? पाहिलं का? कोण आलंय? आई आलीये. सुमिताई, घे ना हिला. नाही, नको. सुमिताई, माझ्यामुळे शिवला काही झालं तर? अगं, काय होणार आहे तिला? काही म्हणजे मला नाही माहित, पण नकोच. सुमिताई, या सगळ्यामध्ये ह्याची काय ग चूक? तिला तिच्या आईच्या कुशीतून तू आहेस ना. मी नसताना तिला माझी उणीव कधीच जाणवली नसेल आणि पुढे कधीच जाणवणार नाही. अगं, असं काय करतेस? मी मेले असते तर काय केलं असतं तिने? सुमिताई, असं काहीही झालेलं नाहीये. आणि आधी जे काही झालं तो फक्त एक अपघात होता. त्यात तुझी काहीच चूक नाहीये. अगं, अहिल्याताईंचा जीव गेला असता त्यात. मी म्हंटल ना, झाला तो फक्त एक अपघात होता. आणि सुमिताई, मी तुला इकडे आत्याबाईंची 75 साजरी करण्यासाठी नाही आणलाय.
आता तू इकडेच राहायचंयस. पण जानकी, मी कोणाचंही काही ऐकून घेणार नाहीये. तू इकडेच राहायचंयस. सुनताई बघ, हाक मारते की तुला. घे तिला. काय झालं चिऊ? हं? आपल्याला ललू येत आहे ना. आई घेत आहे आपल्याला. हं? आई विसरली आपल्याला. आपण जाऊ. अगं जानकी, अरे हो हो हो, जरा थांबशील की नाही? हो आले, थांब देते तिला. आत्याजी कोण आहे? घे ना, तुला बर्थडे विश करायचा आहे. पण आहे कोण? आहे तुझा एक चाहता, आर्यन नावाचा. नमस्कार. आत्याजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा देऊन माझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवलंय बघा. बस फक्त 15 वर्षांनी? नाही ना, आत्याजी कमीत कमी 25 वर्षांनी तरी वय वाढायला हवं तुमचं. नाही म्हणजे आम्ही तुमच्या 100ची तयारी करून ठेवली आहे ना, म्हणून म्हणतोय. अरे बापरे. अच्छा, 100ची तयारी झाली आहे आणि 75च्या शुभेच्छा मात्र फोनवर काय? आत्याजी खरं तर माझीही खूप इच्छा होती हो, एक खूप मोठा बुके घेऊन यायचं आणि तुम्हाला विश करायचं, पण नाही येता आलं. नाही म्हणजे एक खूप महत्वाचं काम होतं मला, म्हणून नाही येता आलं. पण तरी तुम्हाला खरंच म्हणजे अगदी मनापासून शुभेच्छा. अरे याच्या आधी तू मला केवढी मोठी भेट दिलेली आहेस. माझ्या अमृताच्या चेहऱ्यावर हसू आणलंस. याच्यापेक्षा दुसरी मोठी भेट होऊ शकते कुठे? असं काय करता आत्याजी? त्यात खरं तर माझाही स्वार्थ होताच की. म्हणजे अमृता जेवढी तुमची आहे तेवढीच ती माझीही. असाच विश्वास आणि प्रेम राहू दे तुमचं एकमेकांच्यावर. आत्याजी माझ्याकडून तुम्हाला कधीच कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, हा शब्द देतो मी तुम्हाला. आणि पुन्हा एकदा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आभारी आहे बाळा, खूप खूप आभारी आहे. हा, ठेवतो. त्या वेडीला आणखीन किती दिवस इथे ठेवणार आहेस? अहिल्याताई, आजच्या दिवशी मी जो प्रश्न विचारते त्याचं उत्तर दे फक्त. सुमिताई परत त्या हॉस्पिटलात जाणार नाहीये. म्हणजे तिला कायमची आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला बसवणार आहेस? अहिल्याताई, आजच्या दिवशी हे सगळं बोललंच पाहिजे का? आत्याबाईंची 75 आहे म्हणून तू वाटेल तशी वागशील असं जर का तुला वाटत असेल ना, तर ते मी खपवून घेणार नाही, कळलं? घरातला समारंभ आहे आणि घरातला माणूस पाहिजे म्हणून मी तिला इथे आणण्याची परवानगी दिली होती. उद्या तिला परत पाठवून द्या. पहिली गोष्ट, तुमची परवानगी कोणीच मागितली नव्हती. सुमिताईला इकडे आणण्याचा निर्णय यांनी आणि मी मिळून घेतला होता. त्यामुळे तुम्ही किती आरडाओरडा केलात तरी ती इकडे येणारच होती. हे बघ, मी दुसरी गोष्ट, सुमिताई वेडी नाहीये
आणि तिला आता सगळ्यात जास्त कशाची गरज आहे तर आपण सगळ्यांनी तिच्यावर विश्वास ठेवण्याची. जे काही घडलं तो केवळ एक अपघात होता. मला मान्य आहे त्याच्यामध्ये तुमचा जीव सुद्धा गेला असता, पण म्हणून तुम्ही सुमिताईला आयुष्यभर सुळावर चढवलेली मला चालणार नाही. तुझी हिंमत कशी होते ग माझ्यासमोर असं? खरं बोलण्याची माझी कायमच हिंमत होते. अहिल्याताई, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मानाने मोठे आहात. तो मान तुम्ही राखा. आमच्याकडून तर तुम्हाला मिळेलच. आमच्या गावामध्ये ना एक म्हण आहे, ती तशीच्या तशी नाही सांगत कारण गावरान भाषेचा झणका तुम्हाला झेपायचा नाही. थोडक्यात अर्थ सांगते. अर्थ असा, गाढवाच्या शेपटीवरचे केस मोजायला गेले ना की गाढव पेकाटातला थांबणारच. त्यामुळे तुम्ही तशा वागू नका. आणि हो, दुधी हलवा खूप छान झाला होता. 2 वाट्या भरून खाल्ला मी. आर्यन, हा जो काय तमाशा तू चालवलायस ना तो तुला ताबडतोब थांबवायला हवा. नाही म्हणजे मी नक्की काय थांबवायला हवं ते तरी मला सांग ना. किल्लेदारांच्या घरी येणं जाणं ते तर मी कधीच थांबवलंय मामा. नाहीतर आजही गेलो असतो ना तिकडे. आत्याबाईंच्या 75चं सेलिब्रेशन आहे तिकडे. समोरनं इन्व्हिटेशनही आलंय पण तरीही गेलो नाहीये मी तिकडे. तिथे न जाण्यामागे तुझा नक्कीच काहीतरी हेतू असणार. आर्यन, तुझ्या मनात नक्की काय चाललंय? निदान माझ्याशी तरी बोल. या सगळ्याचा शेवट तू कसा करणार आहेस? तुझं आणि अमृताचं रिलेशन नरसिंह कधीच प्रत्यक्षात होऊ देणार नाही. आणि तू सांग ना मामा, या सगळ्या प्रकरणाबद्दल तुझं काय म्हणणं आहे? माझंही तेच म्हणणं आहे, जे नरसिंहच आहे. अमृताबरोबर तुझं कुठलंही नातं मला मंजूर नाही. हा तुझा अंतिम निर्णय? हो, असंच समज. पांडू दादा जी, सगळी तयारी झाली आहे? हो, आता ही माळ झाली की झालं. हे बघा, शेवटची काही मिनिटं राहिलेत. मला कोणाकडूनही काहीही चुका नकोय, कळलंय? जी अमृतताई. हा. या अमृताताई, बाहेर तो आईस्क्रीमवाला आलाय बघ जा. अरे मग या मुंबईच्या उकाड्यात तू त्याला बाहेरच थांबवलंस तर आईस्क्रीमचा मिल्कशेक नाही का होणार? जा बोलव त्याला. ए गड्या, वामन काका आलाय? हो आलेत, पण ते त्यांच्या खोलीतच आहेत. ते आईला काकूची वेणी घालतायत. गड्या, तसं कोणाच्या तरी खोलीत बघायचं नाही. हे सगळं टाळ आता. मी कितीही टाळलं तरी ते माझ्या डोळ्यासमोरच येतं. त्याला मी काय करू? अच्छा, अमृता, काय पाहिलंस तू? काय नाही, कुठे काही काय नाही. बाबा आता चौकशी पुरे झाली. तुम्ही आजपर्यंत लवकर तयार व्हा ना. आता अजून काय तयार व्हायचं? तयारच आहे की मी. ही असली तयारी नाही चालणार हा. आपलं जसं ठरलंय तसंच झालं पाहिजे. हे बघा, तुम्ही जे सांगितलं त्यातलं मला काहीही जमत नाही. त्यापेक्षा वाकणीसांना घ्या तुमच्या बरोबर. तुम्हाला माहितीये, कॉलेजच्या काळात खूप पराक्रम केलेत त्यांनी. खूप मोठे नट म्हणून प्रसिद्ध होते ते. सांगताय काय? वाकणीस काका, चला मग तयारीला लागा. आम्ही पण करणार आहे लॉरेसाठी, मी आणि अमृताताई. गण्या, आपली स्टोरी अशी सांगायची नसते रे. घ्या घ्या, वाकणीसांकडून चांगली तयारी करून घ्या. काय साहेब, तुम्ही तोफेच्या तोंडी देताय मला. वाकणीस काका, तुम्ही ऑलरेडी तोफेच्या तोंडी आलात. ऑल द बेस्ट वाकणीस. साहेब, हो थांबा वाकणीस काका, तिकडे एक पेटी ठेवली आहे, त्यातला एखादा ड्रेस घाला. अमृताताई, साहेब गंमत करत होते. काय एवढं मनावर घेताय? गंमत नाही वाकणीस काका, सिरियसली सगळ्यांनी काही ना काही परफॉर्म करायचंय. आम्ही साहेबांना पण सोडणार नाही आहोत तुमच्या. चला चला, तयारीला लागा. बरं ठीक आहे, मी माझं एक काम उरकतो आणि मग येतो. वाकणीस काका, मी सोडणार नाही तुम्हाला. त्यांचं सोड, आपल्या तयारीचं काय? अय्या हो, आपल्याला पण प्रॅक्टिस करायची ना अजून.
काय पाहतात? घरातल्या सगळ्यांसाठी एवढं करतेस, मग नवऱ्यासाठी काहीतरी कर की. आज आत्याबाईंच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्यासाठी काय करू? निदान लक्ष तरी दे माझ्याकडे. नाही जमणार, खूप काम आहे. एवढी छान साडी नेसून नट्टापट्टा करून काय कामं करणार आहेस ग तू? उगीच शब्दात पकडू नका बाई. हाय हाय. एवढं सगळं करून वर इतकी छान लाजलीस तर आधीच अर्धमेला झालेला मी कदाचित पूर्णपणे खलास होईन, माहितीये का तुला? आज काय आहे माहितीये ना? आत्याबाईंचा वाढदिवस आहे, त्यामुळे चला आवरा. सगळं लक्षात राहतं तुझ्या, फक्त माझ्याकडेच दुर्लक्ष करतेस. तुमच्या मनात काय चाललंय ना चांगलं माहितीये मला. चला आवरा, बाहेर सगळेजण वाट पाहताय. आत्याबाईंच्या वाढदिवशी मलाच गिफ्ट मिळाल्यासारखं वाटतंय. खूप सुंदर दिसतेस तू. मी रोजच अशी दिसते. तुम्हाला आज प्रेमाचं भरतं आलंय, बाकी काही नाही. म्हंटल ना आवरा, चला ना आता. घरात चल लवकर, किती वेळ? ए, चला चला, झाली कसं की तयारी? हो झाली. छान. मी सुमिताला बोलवून आणते हं. जानकी, मी गेले होते तिला बोलवायला, पण तिची नाही इच्छा आहे येण्याची. इच्छा नाही म्हणून काय झालं? मी तिला बोलवून आणते. जानकी, तिने मला चिवची शपथ घालून सांगितलंय की कोणालाही आत यायला देऊ नकोस, मी दार उघडणार नाही. अगं पण जानकी, अगं आजच्या दिवशी कशाला उगाच? तुला माहितीये ना अहिल्या काकू कशी येते, आणि तसंही एवढ्या आनंदाच्या दिवशी ती आपल्या घरी आली आहे, हेच काही कमी आहे का आपल्यासाठी? हा बरं ते जाऊ दे, तू तयारीला लाग लवकर, आत्याजी येईल बाहेर. चल गण्या, चल. जानकी, चल ना लवकर. ये अरे हो, ये ग. अरे बाबा ना. अरे अरे काय चालवलंय काय ते तुम्ही? अरे नको. ये. बसा. हा, टाळ्या. अरे हो हो, झाली झाली, माझी प्राणप्रतिष्ठा झाली. पण तुम्ही सगळेजण असे आरती करायला उभे राहिल्यासारखे काय उभे आहात? कळणार कळणार. तुझ्या 75 निमित्त किल्लेदार कुटुंबातील प्रत्येक जण इथे एक रंगारंग कार्यक्रम सादर करणार आहे, ज्यामध्ये नृत्य, गायन, संगीत अशा विविध गोष्टी असू शकतात. तर तुझ्या समोर सगळ्यात पहिल्यांदा सादर करणार आहेत ह्या घरातले बहीण भाऊ एक धमाल कॉमेडी गोष्ट, लॉरेल अँड हार्डी. या